नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। आज नीटचा रिझल्ट ऑल ओव्हर इंडियामध्ये डिक्लेअर केलेला आहे। सर्व विद्यार्थ्यांनी रिझल्ट पाहिलाच असेल। ज्या विद्यार्थ्यांना पाहता येत नाहीये त्यांनी थोडंसं थांबायचं आहे। नीटचे थोडंसं लिंक्स जी त्यांनी प्रोव्हाइड केलेली थोडंसं स्लो चालत आहे, ठीक आहे। तर एक्झॅक्टली मी कट ऑफचं प्रिडिक्शन सांगितलंय, रँक वर्सेस स्कोर काय परिस्थिती आहे ते देखील सांगितलेलं आहे। आता आपण थोडंसं डिस्कशन करणार आहेत नीट एलिजिबिलिटी क्रायटेरिया। हा एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असतो, याच्याने काय साध्य होत असतं, एलिजिबिलिटी क्रायटेरिया कोणकोणत्या कोर्सेससाठी महत्त्वाचा आहे आणि तो कॅटेगरी वाईज एक्झॅक्टली कसा आहे हा या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करणार आहे। काउन्सिलिंग साठी ऍडमिशन चालू झालेले आहे। ज्यांनी अजून घेतलं नसेल लवकरात लवकर घ्या। व्हायब्रंटचं महाराष्ट्रामध्ये लातूर, बीड, बारामती, नांदेड, पुणे आणि संभाजीनगरला ऑफिस आहे। तुम्ही ऑफिसला जाऊ शकता किंवा कॉल करू शकता, ऑनलाईन ऍडमिशन घेऊ शकता। संपूर्ण ऍडमिशन प्रोसेस ही अगदी घर बसल्या ठिकाणी एंड टू एंड फॉर्म भरण्यापासून ऍडमिशन पर्यंत करून दिली जाते। व्हायब्रंट मध्ये ऑल इंडिया कोटा, स्टेट कोटा किंवा आउट ऑफ स्टेट कोटा कुठल्याही कोर्सेससाठी ऍडमिशन घ्यायचं असेल एकच काउन्सिलिंग फीस आहे आणि एकाच काउन्सिलिंग फीस मध्ये अगदी कमी फीस मध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अचूक पद्धतीने आम्ही ऍडमिशन प्रोसेस करून देतो। तर एक्झॅक्टली बघूया एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे। तुम्ही इथे बघू शकता नीट एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे। आता इथे थोडं कॅटेगरी वाईज तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा। मी तुम्हाला सांगतो की जसं आपल्या नीटची 720 मार्काची एक्झाम असते त्यापैकी मिनिमम एवढे मार्क्स पडले तर आपण काही कोर्सेसला एलिजिबल असतो ऍडमिशन प्रोसेससाठी। आता बघा, ओपन आणि ईडब्ल्यू ज्या विद्यार्थ्यांची कॅटेगरी आहे अशा विद्यार्थ्यांना कमीत कमी 144 मार्क असतील तर ते विद्यार्थी 144 किंवा त्याच्यापेक्षा जास्त स्कोर असलेले विद्यार्थी या वर्षी नीट एलिजिबल केलेली आहे, त्यांनी नीट क्वालिफाय झालेले आहे। आणि असे सर्व विद्यार्थी या कोर्सेससाठी म्हणजे एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस आणि बीयूएमएस युनानी अशा या 5 कोर्सेसला असे सर्व विद्यार्थी ऍडमिशन प्रोसेससाठी एलिजिबल असतात। म्हणजे याचा अर्थ नाहीये की त्यांना इथे ऍडमिशन भेटेलच, परंतु असे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात, एलिजिबल असतात। हेच एक ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी आहे, सपोज त्याचा स्कोर आहे 142 तर तो या ऍडमिशन प्रोसेससाठी महाराष्ट्र म्हणजे संपूर्ण भारतामध्ये कुठेही एमबीबीएस, बीडीएस या कोर्सेसला ऍडमिशन घेऊ शकत नाही। त्याला एलिजिबल होणं गरजेचंच आहे, ठीक आहे। ज्या विद्यार्थ्यांची कॅटेगरी ओबीसी आहे अशा विद्यार्थ्याला कमीत कमी 113 मार्क्स लागणार आहेत। यावर्षी 113 मार्क्सला एलिजिबिलिटी आलेली आहे। एससी कॅटेगरीला 113 मार्क्सला एलिजिबिलिटी आहे आणि एसटी कॅटेगरीमध्ये देखील 113 मार्क्सला एलिजिबिलिटी आहे। आणि हे तुम्हाला दिसत आहे ओपन आणि ईडब्ल्यूएस मध्ये जे विद्यार्थी पीडब्ल्यूडी मध्ये आहेत म्हणजे पर्सन विथ डिसॅबिलिटी अपंग प्रवर्गामध्ये येतात त्यांना कमीत कमी 127 मार्क्स पाहिजेत तर आणि तरच ते विद्यार्थी पुढील ऍडमिशन प्रोसेससाठी एलिजिबल असतात। ओबीसी साठी 113 आहे, एससी मध्ये 113 आणि बाकी सर्व ह्याला सेमच आहे, फक्त ओपन आणि ईडब्ल्यूएस मध्ये 127 आहे पीडब्ल्यूडी साठी, परंतु नॉर्मल विद्यार्थ्यासाठी हा 144 हा ओपन आणि ईडब्ल्यूएस साठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया, बाकी सर्व कॅटेगरीसाठी 113 आहे। एवढ्या मार्क्सचे विद्यार्थी हे या कोर्सेससाठी एलिजिबल आहेत। जर एलिजिबल झाला असेल तर पुढे मॅनेजमेंट कोटा असतो, वेगवेगळ्या क्षेत्रातून ऍडमिशन तुम्हाला घेता येतात। जे विद्यार्थी क्वालिफाय नाही अशा विद्यार्थ्यांना देखील पुढे ऑप्शन्स आहेत, जसे की फिजिओथेरपीला आहे, ऑक्युपेशनल थेरपी, अशा वेगवेगळ्या बाकीच्या कोर्सेसला तुम्हाला ऍडमिशन घेता येतं। परंतु या कोर्सेससाठी सर्वात जास्त महत्त्वाचं असतं तुम्ही नीट क्वालिफाय होणं सर्वात जास्त महत्त्वाचं मित्रांनो। त्यामुळे या गोष्टी तुम्ही लक्षात घेणं खूप जास्त गरजेचं आहे। आणि एक्झॅक्टली कसं असतं की ह्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये संपूर्ण ऍडमिशन प्रोसेसमध्ये आम्ही तुम्हाला अगदी शेवटपर्यंत मदत करतो, म्हणजे फॉर्म भरण्यापासून ते ऍडमिशन पर्यंत। तुम्ही आता पाहत असाल की जो स्कोर आलेला आहे यावर्षीचा मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं होतं की यावर्षीचा रँक आणि स्कोर याच्यामध्ये बराचसा आपल्याला डिफरन्स बघायला भेटणार आहे। रँक आणि स्कोर मध्ये बराचसा डिफरन्सचा मी तुम्हाला एक व्हिडिओ देखील डिक्लेअर केलेला आहे। ज्या विद्यार्थ्यांचा म्हणजे साधारणतः गेल्या वर्षीचा रँक आणि यावर्षीचा स्कोर बघत असाल तुम्ही तर अनेक कमी मार्काचा, म्हणजे मी सांगितलेलं होतं की तुम्ही स्कोरला लक्ष देऊ नका, रँकला लक्ष द्या, कारण की ऍडमिशन प्रोसेस ही रँक प्रमाणे होत असते। आणि जसं पुढे महाराष्ट्राच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये सर्वात जास्त महत्त्वाचा असतो तो म्हणजे एसएमएल रँक। एसएमएल रँक यायला बराचसा वेळ आहे, कारण की आता रजिस्ट्रेशन चालू होतात, मग डॉक्युमेंट अपलोड केले जातात, मग रँक येतात। परंतु मी प्रिडिक्शन तुम्हाला सांगितलेलं आहे महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस साधारणतः कितीला क्लोज होऊ शकतं अशा वेगवेगळ्या कोर्सेससाठीचा कट ऑफ मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे। ज्या विद्यार्थ्यांनी काउन्सिलिंगला ऍडमिशन घेतलं नाही त्यांनी लवकरात लवकर घ्या। व्हायब्रंट हे एकमेव असं सेंटर आहे जिथं अगदी कमी फीस मध्ये संपूर्ण काउन्सिलिंग प्रोसेस अगदी तुमच्या आम्ही घर बसल्या ठिकाणी सर्व प्रोसेस करून देतो। त्यामुळे लवकरात लवकर जॉईन व्हा। हे ऍडमिशन प्रोसेस मध्ये खूप जास्त महत्त्वाचे असते, काही गोष्टी माहित नसतात, थोडासा कमी स्कोर आहे, ऍडमिशन घ्यायचं आहे त्याच्यासाठी मार्ग अवेलेबल असतात।
किंवा सर बऱ्यापैकी स्कोर आहे, महाराष्ट्रातला MBBS आमचं जात आहे, परंतु माझं जास्त बजेट नाहीये, मला बाहेरच्या राज्यामध्ये काउन्सिलिंग करता येते का, असे अनेक प्रश्न आहेत, अनेक त्याची उत्तरं देखील अवेलेबल आहेत, अनेक मार्ग आहेत आणि या सर्व गोष्टींची उत्तरं पाहिजे असतील सो तुम्हाला ऍडमिशन प्रोसेस अगदी अचूक पद्धतीने करून घ्यायची असेल आजच व्हायब्रंट मध्ये एनरोल करा. आपले ऍडमिशनचे बॅचेस क्लोज होत आलेले आहेत लवकरात लवकर, कारण की नीटच्या फॉर्म पासून आपले ऍडमिशन चालू झालेले आहेत. शेवटच्या बॅचेस काही राहिलेले आहेत, लवकरात लवकर जॉईन करा. सध्या भरपूर ऑफिसमध्ये रश आहे, जरी कॉल अटेंड करता आला नाही तर आम्ही कॉल बॅक नक्की करत आहे आणि जास्तीत जास्त तुम्ही व्हिजिट करण्याचा प्रयत्न करा किंवा कॉल करा आणि तुमचं ऍडमिशन प्रोसेस आम्ही नक्कीच पूर्ण करून देण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो. थँक्यू सो मच.